सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एक श्रीमंत सेठ होता. त्या सेठची एक मोठी बाग होती. ती बाग त्याला खूप आवडायची. त्या बागेतील सर्वच झाडांवरती, विशेषतः फुलझाडांवरती त्याचं खूपच प्रेम होतं. वसंत ऋतूचं आगमन झालं की त्याची ती फुलबाग विविध रंगीबिरंगी फुलांनी बहरून जायची. पण त्याचबरोबर त्या रंगीबिरंगी विविध फुलांसोबत काही रानफुलं सुद्धा उगवून यायची. ती रानफुलं पाहिली की त्या सेठला खूप वाईट वाटायचं. त्याला वाटायचं ही रानफुलं औषध मारून नष्ट का बरं केली जाऊ नयेत. आणि म्हणून मग एके दिवशी त्याने याच संदर्भामध्ये आपल्या बागेमध्ये काम करणाऱ्या एका वृद्ध परंतु अनुभवी अशा माळी काकांना आपला विचार सांगितला. ते वृद्ध परंतु अनुभवी असलेले माळी काका शांतपणे हसून म्हणाले, सेठ, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणत आहात त्याप्रमाणे आपण जर औषध मारून ही रानफुलं नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ती नक्कीच नष्ट होतील. पण त्याचबरोबर ही चांगली फुलं सुद्धा नष्ट होण्याचा धोका आहे. माझं तुम्ही ऐका. या रानफुलांकडे दुर्लक्ष करायला शिका. या रानफुलांची तुम्हाला इच्छा नव्हती हे मला ठाऊक आहे. पण ही रानफुलं आता तुमच्या या बागेचा भाग झाली आहेत. त्यांना नष्ट करण्याच्या नादामध्ये चांगल्या फुलांना, चांगल्या फुलझाडांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही त्यांना दुर्लक्ष करायला शिका. त्यांना आहे तसं स्वीकारायला शिका. तरच तुमच्या या बागेचं सौंदर्य असंच टिकून राहील. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. आयुष्याची फुलबाग देखील अशीच असते. काही चांगल्या गोष्टींसोबत काही वाईट, काही खराब गोष्टी या येणारच. आपल्याला आपलं आयुष्य जर आनंदानं जगायचं असेल तर त्यांचा स्वीकार करणं हे अनिवार्य आहे. चीनी तत्वज्ञानामध्ये यिन आणि यांग अशी एक संकल्पना आहे, ज्यामध्ये परस्पर विरोधी अशा चांगल्या आणि वाईट गोष्टींचं प्रतीक दर्शवलेलं आहे. पांढरं शुभ्र पूर्ण वर्तुळ म्हणजे सर्व काही चांगल्या गोष्टींचं प्रतीक, तर काळं वर्तुळ म्हणजे सर्व खराब किंवा वाईट गोष्टींचं प्रतीक. पांढऱ्या अर्धवर्तुळामध्ये काळा ठिपका म्हणजे सर्व काही चांगलं असताना एखादी खराब किंवा एखादी वाईट गोष्ट, तर काळ्या अर्धवर्तुळामध्ये एखादा पांढरा ठिपका म्हणजे सर्व काही खराब, सर्व काही वाईट असताना सुद्धा एखादी चांगली गोष्ट असणं याचं प्रतीक. आणि या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचा एकत्रितपणे समावेश म्हणजेच आपलं जीवन. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.